हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगणे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता दुपारचे 3 वाजलेत आणि या ब्लॉगला सुरुवात केली आहे। आज आहे मंगळवार आणि आज ना एक गिफ्ट आलंय बर्थडेचं। तर कोणी पाठवलं, काय पाठवलं ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते। पण त्याच्या आधी ना आता मी जाणार आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला आधी। तर इकडे बघा, अद्विक ना आता झोपेतून उठला, तर आता त्याला खाऊ वगैरे घालते आणि शिवांशचं पण जेवण वगैरे झालेलं आहे। तर आता त्याला वगैरे खाऊ घालून झालं की मग त्यानंतर मग माझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहोत। तर मी माझ्यासाठी ठेवले इकडे चहा, सध्या पाणीच ठेवलंय चहासाठी गरम करायला। आता चहा आणि चहा पावडर आणि साखर टाकायची बाकीच आहे त्यामध्ये। तर बाकी सगळ्या मैत्रिणींना मी घरीच बोलवलं होतं हळदी कुंकवाला, तर त्या आल्या होत्या। एकच माझी मैत्रीण घरी आली नाही, स्वाती नावाची आली नाही, कारण मी नेहमी तिच्याकडे जाते पण ती येऊ शकत नाही घरी, म्हणून मग तिला बाहेरच भेटायचं। आणि मी तिच्या घरी भरपूरदा गेले, पण आता ना मी म्हटलं की खूप लांब आहे तिचं घर, तर मग शिवांश आणि अद्विकला घेऊन खूप लांब पडते जायला। म्हटलं जवळ गार्डन आहे, मला पण जवळ पडते आणि तिला पण तिकडनं यायला जवळ पडते। आणि भरपूर दिवस झाले गार्डन मध्ये वगैरे गेलो नाही, घरातल्या घरातच असतो, त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज गार्डन मध्ये भेटूया। आणि तिथेच मग आता तिला हळदी कुंकू लावणार आणि तिथेच मग तिला वाण देणार। तर तिला वाण द्यायचं बाकी होतं ना, असं करणार आहोत गार्डन मध्ये आज। तर चला मग आता चहा ठेवले मी इकडे माझी उकळायला। चहा झाली की मी चहा पिते आणि अद्विक आता झोपेतून उठला तर त्याला थोडंसं खाऊ वगैरे भरवते आणि त्यानंतर मग गार्डन मध्ये जातो, तेव्हा तुमच्याशी बोलते। आणि बर्थडेचं गिफ्ट पाठवलंय कोणीतरी आम्हाला, तर कोणी पाठवलं काय पाठवलं ते तुम्हाला सांगते मी, पण आता गार्डन मध्ये जाऊन आल्यानंतर तुमच्यासोबत बर्थडेचं गिफ्ट ना शेअर करते। चला चहा झाली माझी, आता चहा घेते। अद्विकनं बोलण्याचा प्रयत्न करतो, आप करतो। चला मग चहा पिते आणि चहा पिल्यानंतर बोलते तुमच्याशी। तर आता ना चहा वगैरे पिले आणि अद्विकला थोडंसं खाऊ घालून घेतलं आणि इकडे बघा शिवांश पण तयार झालेला आहे। चला आता निघतो आम्ही आणि गार्डन जवळ पोहोचले की मग बोलते तुमच्याशी। तर आता घरून वगैरे निघालो आणि गार्डनच्या जवळ पोहोचलो। जे भिंत दिसतंय ना ती गार्डनचीच आहे। तर आता मी तर पोहोचत आले, माझी मैत्रीण माहीत नाही पोहोचली की नाही, ते गार्डनमध्ये गेल्यानंतरच आता माहीत पडणार पोहोचली की नाही। चला मग गार्डनमध्ये जाते आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर बोलते तुमच्याशी। तर हे आहे गार्डनचा रस्ता आणि इकडे बघा मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्स उभे आहेत। तर आता आलो आम्ही गार्डनवर, शिवांश धावत गेला। लोक आलेत बऱ्यापैकी। तर आता आले मी गार्डनमध्ये, मैत्रीण यायची आहे, तिला थोडासा वेळ लागणार आहे कारण तिच्यासोबत ते 2 मुली आहेत ना, तर त्याच्यामुळे त्यांना घेऊन तिला पण यायला थोडंसं कठीणच होते आणि मलाही माझी 2 मुलं घेऊन यायला थोडंसं कठीणच होते, तरी पण आम्ही भेटतो। तर चला असो, नेहमी घरीच भेटत असते, त्याच्यामुळे आज ठरवलं की चला आपण गार्डनमध्ये भेटू, म्हणजे मुलांना पण थोडंसं खेळायला होईल आणि आपल्याला सुद्धा थोडासा चेंज म्हणून आज गार्डनमध्ये आलो। तर चला आता मैत्रीण येईन थोड्या वेळामध्ये, तेव्हा बोलते तुमच्याशी। बघा अद्विक, तर ती बघा आत्ता गेटमधून एंट्री झाली 2 मुलींना घेऊन, ती आहे माझी मैत्रीण। तर आता आली आहे, ते बघा, या या या, स्वागत आहे तुमचं गार्डनमध्ये। आय पिल्लू, मैत्रीण म्हणते तुम्ही इतक्या फास्ट कशा काय पोहोचता, मी सुपर गाडीने आली। ये आली आता पोहोचली बिचारी 2 मुलींना घेऊन। हाय 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 हाय, ते फेकून दे शिवाय दूर। गुड। आणि खेळणे देऊन दे सृष्टी, खेळणे दे त्याच्याकडे, खेळणे दे बाळाकडे। जा, तुला खेळायचं काय, खेळ त्याच्यासोबत, खेळ। मैत्रीण तर आली, आम्ही थोडा वेळ गप्पा मारतो आणि मुलं आपली खेळतात, त्यांना खेळू देतो। नंतर मग आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम गार्डन मध्ये करतो, नवीन पद्धत। इथेच खेळायचं। अद्विक काय झालं रे, ए आदू, शांत बसला एकदम शांत। का ग स्वाती, आपण ह्या आता गार्डन मध्ये आलो, हे गार्डन आणि खालचं गार्डन ना 5 वाजताचा टाइम ठेवलाय यांनी उघडायचा। थोडंसं लवकर उघडायला पाहिजे नाही का, म्हणजे असं लवकर उघडलं जास्त वेळ बसायला भेटते ना। आणि संध्याकाळी काय 2 तासाचं म्हणे नाही, तिकडचं 8 वाजेपर्यंत आहे, हे माहित नाही किती खाली पडलं, पण हे गार्डन मोठं आहे त्या गार्डनपेक्षा। तर चला थोडा वेळ झाला बसलो आम्ही इथे गार्डनमध्ये। तर आता ना आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो। तिळगुळ आणलं होतं या डब्यामध्ये, तर तिळगुळ आहे याच्यासाठी आणलं, तर वाटते मी यांना। तुला पण लाव, जय
त्याला नाही त्याला गं. नको त्याला नको दे. हो ये त्याने घेतली बॅग त्याच्यामुळे मन नाही लागत. आणि काय घ्यायचं आम्ही तिळगुळ पण नाही आणलं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हो देते देते ये मा ये. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मी पण घेते ना थांबा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हो दे. काय छान. चल इथे गोल 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 इथे गोल गोल इथे सृष्टी इथे इथे हळू हळू धावायचं हळू पडते. हळू तर आमचं आता हळदी कुंकू वगैरे झालं करून इथे वाण देऊन पण झाला. आता मुलांना खेळायचं आहे खेळण्यांवरती. तर इकडे घसरपट्ट्या वगैरे आहेत ह्या गार्डनमध्ये. तर चला तिकडे जातो आणि बोलतो मग तुमच्याशी तिकडे गेल्यानंतर. तर चला चाललो आम्ही मैत्रिणी मुलांना घेऊन. जाऊन पोहोचला पण इथे नाही हळू पडशील शिव खाली. छोटी वाली चला घसर ये घसर. पकडून घे. हा पकडून राहा. हे बघा मुलांना असं खेळवावं लागतं. ना तर आता घराकडे निघालो. बाय करा. बाय बाय स्वाती बाय. हो कुठून अगं तिथून मग किती लांब पडेल मला. तिकडून जवळ पडते तिकडून लांब पडते. बाय. चला तर ती गेली तिच्या घराकडे मी चालली माझ्या घराकडे. तर चला आता मी जातो घरी. चला मग आता गार्डनमध्ये भेटलो बरं वाटलं भरपूर. आणि नेहमी घरीच भेटत असतो ना त्याच्यामुळे मग वाटतं की चला आता गार्डनमध्ये भेटूया. तर घराकडे जाते आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता ना घरी आलो आहे गार्डनमधून घरी आलो आता. तर आता 6:45 वाजले रात्रीचे. आणि बघा बाळ इकडे पाळण्यामध्ये झोपलं आहे. त्याला झोपून दिला आल्या आणि मी माझ्यासाठी ठेवलं आल्याबरोबर चहा. कारण तर चालत जावं लागतं आणि चालत यावं लागलं. त्याच्यामुळे मग काय झालं थकल्यासारखं होतं. त्याच्यामुळे परत संध्याकाळचा मी ठेवला माझ्यासाठी चहा. आता चहा वगैरे पिऊन झालं आणि आता तुमच्यासोबत शेअर करते बर्थडे गिफ्ट जे कोणी पाठवलं आहे ते. बघा हे आहे बर्थडेचं गिफ्ट. आणि हे कोणी पाठवलं ते पण तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी दाखवते तुम्हाला बर्थडेचं गिफ्ट नेमकं आहे काय. तर चला खोलते तुमच्यासमोर. मी बघितलं आहे काय आहे काय नाही ते बघितलं आहे. ते तुम्हाला आता खोलून दाखवते. कोणी पाठवले ते तुम्हाला नंतर सांगते. आमच्यासाठी ट्रायपॉड पाठवला गिफ्टमध्ये. हे आहे ते गिफ्ट. हे पाठवलंय गिफ्ट. कोणी पाठवले ते तुम्हाला सांगते. तुम्हाला फोटोवरती दिसत असणार माझ्यासोबत. त्यामध्ये एक मॅडम आहे बघा. तर त्या मॅडम मकर संक्रांतीला आल्या होत्या माझ्याकडे हळदी कुंकवासाठी. तर त्याच मॅडमने मला हे गिफ्ट पाठवलं आहे बर्थडेच्या निमित्तानं. तर त्यांनी बघितलं मला मी व्हिडिओ कशी शूट करते. तर मग त्यांना वाटलं असणार की मला याची गरज आहे. तर त्यांनी आम्हाला ना हे बर्थडेचं गिफ्ट म्हणून पाठवलं. तर खूप छान आहे बघा. क्वालिटी खूप मस्त आहे. अजूनपर्यंत मी ट्रायपॉड कसं असते हे बघितलं नव्हतं. पहिल्यांदाच मी ट्रायपॉड बघत आहे. आता मला गिफ्ट म्हणून पाठवलं तर पण क्वालिटी खूपच मस्त आहे. असं स्टँड आहे. खूप छान आहे स्टँड. आणि ॲडजस्टमेंटवाला आहे म्हणजे हे असं आडवं असं करू शकतो आपण. तर छान आहे असं पण करू शकतो. तर मनापासून थँक्यू मॅडम तुमचे की तुम्ही खूप चांगलं गिफ्ट मला पाठवलं. तर असं खूप छान ट्रायपॉड आहे. आणि चला मग आता हे ट्रायपॉड परत ठेवून देते. तर
तर आता ना स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. गार्डनमध्ये जायच्या आधीच घरातली सगळे कामं आवरून गेले होते. फक्त विघ्न खाली अजिबात राहत नाही, तो घेऊन फिर म्हणते. तर आता मिस्टर फ्री झाले की मग त्यांच्याकडे याला देते आणि त्यानंतर मग उरलेला स्वयंपाक करते. चला हे बघा, इथे ना वांग्याची भाजी पोळी देऊन झाली. चला चपात्या वगैरे सगळं करून घेते पटापट आणि चपात्या झाल्या की मग बोलते तुमच्याशी. तो सगळा स्वयंपाक तयार आहे. वरण भात भाजी चपाती सगळं तयार आहे. फक्त आता जेवण बाकी आहे. रात्रीची वाजले 10 आणि पीठ म्हणजे दळून आणायला आणि भाजी आणायला वेळ लागला. मिस्टर आल्यानंतर मी सगळं आलं, त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आणि जेवण झाल्यानंतर बोलले तुमच्याशी. तर आता ना स्वयंपाक केल्यानंतर जेवण करून घेतलं होतं. तिकडचा लाईट बंद झाला म्हणजे बाळाला झोपवून दिलं आहे आणि शिवांश पण झोपलेला आहे. तर चला मग आता ना सगळं आवरून झालं आहे. तर आता हा ब्लॉग ना मी इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत